नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या आपण बघणार आहोत पॅन कार्ड व आधार कार्ड कसं लिंक करायचं. तुम्ही जर लिंक नाही केलं तुमचं जे पॅन कार्ड ते बंद होऊ शकते किंवा तुम्ही जे मोठे व्हावं ते करू नाही शकत. तर बघा, हे ऑफिशियल झाले 1 डिसेंबरपासून तुम्ही जर पॅन कार्ड लिंक नाही केलं तर तुमचं पॅन कार्ड हे बंद होऊ शकतं. तर बघा, आता लिंक करण्यासाठी तुम्हाला काय करायची, वेबसाईट बघा आपली incometax.gov.in ही पहिली वेबसाईट दिसते तुम्हाला. ह्या वेबसाईटवर तुम्हाला याचे ओपन झाल्यानंतर बघा तुम्हाला असे ऑप्शन दिसतात. खाली तुम्हाला याचे बघा, पहिले तुम्ही चेक करून घ्या तुमचं आधार म्हणजे लिंक आहे का नाही पॅन कार्डला. तर त्यासाठी तुम्हाला बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथं बघा तुम्हाला असं ऑप्शन येईल. तर इथं तुमचं पहिलं पॅन कार्ड नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर पॅन कार्ड नंबर टाका तुमचा आणि तुमचा जो आधार कार्ड नंबर तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पॅन कार्ड व आधार कार्ड नंबर टाकून घ्या. याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली मी देईल. तर पॅन कार्ड आधार कार्ड नंबर टाकता बघा तुम्हाला जे लिंक आधार स्टेटसवर तुम्हाला क्लिक करायचे आणि त्यानंतर बघा तुम्हाला दिसतंय तुमचं आधार कार्ड ऑलरेडी लिंक आहे म्हणून. तर बघा तुमचं लिंक असेल तर तुम्हाला लिंक करायची काही गरज नाही, नसेल तर तुम्हाला लिंक हे करावं लागेल. तर क्लोज बटनावर क्लिक करा. आता ज्यांचं लिंक दाखवत नाही बघा त्यांनी कसं लिंक करायचं त्यासाठी पुन्हा तुम्हाला ह्या पेजवर यायचं आहे. परत तुम्हाला खालच्या साईडला यायचं आहे बघा, लिंक आधार स्टेटसवर क्लिक करायचे. तर पुन्हा एकदा ज्यांचं लिंक नाही त्यांनी त्यांचा जो सेम प्रोसेस करायची, त्यांनी त्यांचा जे पॅन कार्ड नंबर तो टाकायचा आहे आणि आधार कार्ड नंबर खालच्या साईडला तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर सेम प्रोसेस करायची तुम्हाला. पॅन कार्ड नंबर आधार कार्ड नंबर टाका, लिंक व्ह्यू लिंक आधार स्टेटसवर क्लिक करायचं आहे. तर बघा तुम्हाला अशा प्रकारे दाखवा तुमचं लिंक नाही म्हणून. तर पॅन कार्ड नॉट लिंक आधार कार्ड इथं बघा तो ऑप्शन दिसतो तुम्हाला, लिंक आधार हा ब्ल्यू कलरचा म्हणजे हा बघा हा कलरचा दिसतो तुम्हाला. तर ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं लिंक आधारावर. तर लिंक आधारावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असं जे असे ओपन होईल वेबसाईटवर. तर परत तुम्हाला तुमचा जो पॅन कार्ड नंबर आहे जो लिंक करायचा आधार कार्ड नंबर तो तिथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा आता व्हॅलिडेट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते 1,000 रुपयाचं तुम्हाला पेमेंट करायचं. बघा इथं कंटिन्यू टू पे थ्रू ई पे टॅक्स ह्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं तुमचा पुन्हा पॅन कार्ड नंबर डबल टाकण्यासाठी तुमचा जर पॅन कार्ड नंबर टाकून घ्या तुमचा, इथे एकदा टाका आणि परत कन्फर्म करून तुमचा सेम पॅन कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आणि खाली तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकून घेऊन तुम्हाला कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला OTPचा मोबाईल नंबर तो OTP आला तो मध्ये टाकून घ्यायचा. बघा तो OTP टाकल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसतो कंटिन्यू, तर कंटिन्यू बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर त्या प्रकारे बघा तुमचं व्हेरीफाय झालं OTP आणि त्यानंतर बघा तुम्हाला पुन्हा कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं, नाव वगैरे आलं पॅन कार्ड नंबर आणि इथं बघा आता तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतात. तर पहिला जो ऑप्शन इन्कम टॅक्स त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि प्रोसेस बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर प्रोसेस बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचं जे वर्ष येते तुम्हाला जे 1 नंबरचं दिसेल ते तुम्हाला म्हणजे तुम्ही कधी पण करा ह्या वर्षी पुढचं ते पहिलं दिसेल तुम्हाला 26-27. तर त्या पहिल्यावाला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे 1 नंबरचं. तर 26-27 सिलेक्ट करा आणि जो 2 नंबरचा ऑप्शन तिथे तुम्हाला आता तुम्ही कशाने पेमेंट करणार 1 नंबरचा ऑप्शन बघा तुम्हाला कशासाठी करायचं आहे, ऑर्डर रिसिप्ट म्हणजे तुम्हाला ते पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायचं, त्यामुळे तुम्हाला ऑर्डर रिसिप्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला पुन्हा कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे. बघा एकदा बघून घ्या तुम्हाला ऑर्डर रिसिप्ट हा ऑप्शन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली बघा ऑप्शन आहे सब टाईप पेमेंट. तर खाली या तिथं तुम्हाला कशासाठी पेमेंट तुम्ही करताय तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्ही पेमेंट कशासाठी करताय, डिले फॉर पॅन विथ आधार. तर बघा फ्री फॉर डिले फीज फॉर डिले फॉर लिंकिंग पॅन विथ आधार. तर ह्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आणि कंटिन्यू बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू बटनावर क्लिक करा. बघा असं तुम्हाला ऑप्शन 1,000 रुपयाचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे 1,000 रुपयाचं. तर तुम्ही त्यासाठी खाली बघा 1,000चं पेमेंट करून तुम्ही कंटिन्यू बटनावर क्लिक करा. तर कंटिन्यू बटनावर क्लिक केलं बघा इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतात कशाने तुम्हाला पेमेंट करायचे. तर सेम जसं मी करतो तसं तुम्हाला करायचं बघा. वर पेमेंट गेटवे इन्क्लुडिंग UPI आणि क्रेडिट कार्ड. तर UPI तुम्ही पेमेंट करून तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया खाली सिलेक्ट करा आणि त्यानंतर जसे सिलेक्ट करा कंटिन्यू बटनावर तुम्हाला क्लिक करायचे. तर कंटिन्यू बटनावर क्लिक करा. कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं ऑप्शन दिसेल 1,000 रुपयाचे पेमेंट करण्याचे. तर तुम्ही पे नाव बटनावर क्लिक करायचं. तर पे नाव बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्या आणि पे नाव बटनावर क्लिक करा. खाली तुम्ही या आणि इथे तुम्हाला ॲग्री करा आणि सबमिट टू बॅक ह्या बटनावर क्लिक करायचं तुम्हाला. तर हे केल्यानंतर तुम्हाला बघा आता इथे तुम्हाला ऑप्शन आहे UPIचा. तर तुम्ही आता UPIने तुमचा जो बारकोड आहे त्याने तुम्ही पेमेंट करू शकता फोनवरून बारकोड ओपन करून. तर अशा प्रकारे सगळ्या डिटेल येतील. आणि बघा खाली आता एक ऑप्शन दिसतो तुम्हाला QR कोड, म्हणजे तुम्ही QR कोड येईन तुम्ही हा QR कोड स्कॅन करून तुम्ही तुमच्या फोनमधून किंवा तुमच्या पेमेंट करू शकता. तर बघा आता असं QR कोड आलेला आहे 1,000 रुपये पेमेंट करण्यासाठी. तर यावर तुम्ही स्कॅन करा आणि 1,000 रुपयाचं पेमेंट करा. तर आता QR कार्ड स्कॅन केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला एक थोडा वेळ लागेल, एक थोडा वेळ वेट करा आणि त्यानंतर तुमचं पेमेंट हे सक्सेसफुल होईल. तर बघा किंवा तुम्हाला 24 किंवा 48 तास थांबावं लागेल. तर बघा आता तुम्ही चेक करा, नाही झालं तुम्ही 24 तास तर तुम्हाला 48 तास थांबावं लागेल. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला सक्सेसचा ऑप्शन येईल. त्यानंतर तुमचं रिसिप्ट तुम्हाला इथून तुम्ही डाउनलोड करू शकता तुमचे 1,000 रुपये पेमेंट केल्याची.
तर बघा अशा प्रकारे तुम्ही 1000 रुपये पेमेंट करायचं आणि 24 किंवा 48 तास तुम्हाला सांगावं लागेल, थांबावं लागेल. त्यानंतर तुमचं जे याला ते रिसिप्ट तुमचं पेमेंट हे झालेलं आहे. तर बघा असे रिसिप्ट होईल. त्यानंतर पुन्हा बॅक या आणि खालचं आता बॅक आल्यानंतर बघा तुम्हाला रिक्वेस्ट टाकावं लागेल तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्यासाठी. तर खाली या, तर खालचा ऑप्शन बघा लिंक आधार, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला आता तुमचं जे पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकून घ्यायचे. तर बघा आता तुमचा पॅन कार्ड नंबर आहे तो टाका, आधार कार्ड नंबर टाका आणि तुम्ही व्हॅलिडेट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आधार कार्ड पॅन कार्ड नंबर टाकून व्हॅलिडेट बटनावर क्लिक करा. तर बघा तुमचं पेमेंटचं ऑप्शन तुम्हाला इथं तुम्ही ऑलरेडी पेमेंट केले असं आहे, तुम्हाला कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं. तुम्हाला असं नाही दाखवलं तर 1 किंवा 2 दिवस थांबा आणि कंटिन्यू बटनावर क्लिक करा. कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला तुमचं जे पूर्ण जे परत तुमचं आधार कार्डवर पॅन कार्ड नंबर दिसेल. आता तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे जे आधार कार्डवर आहे ते नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आहे हा टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून घ्या आणि त्यानंतर बघा खालचा ऑप्शन आहे आय ॲग्री टू व्हॅलिडेट माय आधार डिटेल्स. तर बघा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला लिंक आधार बटनावर हे क्लिक करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे आधार कार्डचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून तुमचा मोबाईल नंबर OTP येईल, तो आलेला OTP तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर मोबाईल नंबरवर जो OTP आला तुमच्या आधार कार्डला लिंक येतो, त्यावर तुम्हाला तुमचा जो OTP टाकून व्हॅलिडेट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे व्हॅलिडेट बटनावर क्लिक केलं बघा तुम्हाला आता तुमचं आधारवर पॅन कार्ड रिक्वेस्ट गेलेलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला आता 48 तास थांबावं लागेल. त्यानंतर तुम्ही ओके बटनावर क्लिक करा आणि 48 तास थांबा आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही चेक करा तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक झालं की नाही. त्यासाठी सेम प्रोसेस तुम्हाला करायची, ह्या वेबसाईटवर यायचं आहे आणि सेम तुम्हाला लिंक आधार स्टेटस बटनावर क्लिक करायचं आहे आणि जो आधार कार्ड पॅन कार्डची रिक्वेस्ट तुम्ही टाकली होती 2 दिवसापूर्वी म्हणजे केलं होतं ते आता पॅन कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि लिंक आधार स्टेटसवर क्लिक करायचं. ही लिंक आधार स्टेटस तर इथं तुम्हाला दाखवून आधार कार्ड पॅन कार्ड लिंक झालेलं आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करू शकता. लिंक करून घ्या, नाहीतर तुमचं ते पॅन कार्ड बंद होईल, तुम्ही काही व्यवहार करू शकत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करू शकता.